पेपरच असा काढला जातो की साधारणपणे कुठल्याही मुलाला 50 ते 60% मार्क पडतील. त्यामुळे आणि तो सॉल्ड एक्झाम्पल्सच्या धर्तीवरतीच असतो. जे हुशार मुलं आहेत त्यांना मी आत्तापर्यंत असं नोट केलं की त्यांचं जेव्हा तो प्रश्न संपत असतो ना, तेव्हा ते पुढच्या प्रश्नाकडे वळलेले असतात ऑलरेडी. आणि त्यामुळे जे उत्तर लिहित असताना दे आर नॉट देअर. असं कितीतरी केसेस बघितलं. त्यामुळे उत्तर 32 आहे, पण मी लिहिताना 23 लिहितो आणि मी हे नाही केलं असं ते म्हणतात. पण आपण लक्ष देत नाही. आपण काय सगळं काय तुम्ही एक्सप्लेन म्हणलं तरी तसंच उत्तर, एलिसिडेट म्हणलं तरी तसंच उत्तर, गिव्ह विथ एक्झाम्पल म्हटलं तरी तसंच उत्तर, म्हणजे उत्तर ठरलेलं. पण त्यांनी काहीतरी विचारलं आणि तुमचं एक्झाम्पल नसेल तर तुमचे 2 मार्क जाणार आहेत. मॅथ्सची भीती ही अनसर्टनिटीची असते, बाकी कशाचीच नसते. कारण की जो काय अभ्यास केला आहे, इथे इंटरेस्टिंग आहे बघा, जो काय अभ्यास केला आहे त्यातला एकही प्रश्न नक्की येणार नाही. नमस्कार. campusdekho.ai च्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन वर्षाचे वेगवेगळे संकल्प तुम्ही आखलेले असतील, त्याची अंमलबजावणी पण सुरू केली असेल आणि त्याच्याबरोबरच नवीन वर्षात अभ्यास कसा करायचा हे पण आता 10वी-12वीच्या मुलांनी विचार केलेला असेल. यावेळेचा आपण पॉडकास्ट घेतोय तो खास 10वीच्या विद्यार्थिनींसाठी आणि खास त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. 10वीसाठी आता खूप कमी दिवस, म्हणजे अगदी 2 महिने किंवा त्याहून काही दिवस वरचे राहिलेले असतील. पण एवढ्या कमी दिवसात अभ्यास कसा करायचा आहे, 11वीला ऍडमिशन घेताना काय काय विचार करायचा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या पॉडकास्ट मधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी खास आपल्याकडे आजचे गेस्ट आहेत डॉक्टर शंतनू देशपांडे, जे करिअर काउन्सिलिंग मध्ये 30 वर्षाहून अधिक काळ काम करतात. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला खास उपयोग व्हावा म्हणून आज या प्लॅटफॉर्मवर त्यांना आम्ही आमंत्रित केलं. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी जसं म्हटलं तसं 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असं आज आपण ठरवलेलं आहे. कारण अजूनही 2 महिनेच राहिलेत परीक्षेला, पण बऱ्याच मुलांच्या आणि पालकांच्या मनात ही म्हणू आपण की कन्फ्युजन आहे अभ्यासाबद्दल. खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो, बऱ्याचदा असं वाटतं की 10वीचं वर्ष आता काही फार महत्वाचं राहिलं नाहीये, कारण नीट करायचंय, जेई करायचंय, हे एक मुख्य मनात असतं आणि त्याच्यासाठी मग कॉलेजला ऍडमिशन घेण्यापेक्षा प्रायव्हेट क्लासलाच ऍडमिशन घ्यावं असा विचार करतात. आणि मग असा विचार होतो की जाऊ दे, थोडे कमी पर्सेंटेज मिळाले तरी चालेल, 12वीला चांगले पर्सेंटाईल मिळाले तर ऍडमिशनसाठी फायदा आहे, तर तेव्हाच अभ्यास करता येईल. तर खरंच असं आहे का की तेवढं लाईटर ठीक आहे, म्हणजे 10वी झाली इतपतच त्याला महत्व द्यावं का? हां, म्हणजे सुरुवातीला नक्कीच 10-12 वर्षापूर्वी आपण असं म्हणता येईल की 10वीत मुलगा किंवा मुलगी गेली म्हणजे घरावरती काळा झेंडाच लावायचा आणि आता आमच्या घरात येऊच नका कोणी, असं आमचं सगळं. हां, म्हणजे टी व्ही बंद, हे बंद, ते असं तेवढं करायची गरज नाही आहे. मात्र 10वीच्या पर्सेंटेजचे जो प्राथमिक उपयोग होता तो होता कॉलेजचे ॲडमिशन्स आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी 10वीच्या पर्सेंटेजवरतीच कट ऑफ, कारण की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस थ्रू ती सगळी होते. आता ॲज यू सेड की जेईसाठी आणि नीटसाठी हे सगळे जे इंटिग्रेटेड कोर्सेस चालू झालेत त्याच्यामध्ये ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी 10वीचे पर्सेंटेज कमी जास्त असले तरी चालू शकतात. पण आता जे तुम्ही म्हणालात ना की 12वीचे मार्क, तर 12वीपेक्षा 10वीचे मार्क अजूनही महत्त्वाचे आहेत. कारण की 12वीचे मार्क जवळजवळ एक सगळीकडेच एलिजिबिलिटी म्हणून धरली जाते की इंजिनिअरिंग करायचं 60%, IITत जायचं 75%, मेडिसिनला जायचं 60%. 10वीचे मार्काचा एक इंटरेस्टिंग भाग आहे की आता ही मुलं समजा CET किंवा जेईला अपियर होत असतील, तिथे असं लक्षात घ्या की समजा एक 10 किंवा 15 मुलांना CETमध्ये जास्तच असतात, एकसारखे मार्क पडले, तर कोणाचं पर्सेंटाईल वरती, म्हणजे कोणाची रँक वरती लावायची. तर अर्थात आधी मॅथ्सचे मार्क धरले जातात, मग तेही सारखे असले तर फिजिक्सचे मार्क धरले जातात, तेही सारखे असले तर तिथे 10वीचे मार्क धरले जातात आणि मग त्या मुलाचं पर्सेंटाईल वरचं धरलं जातं. सो त्यामुळे CETच्या फायनल रँकिंगमध्ये तुमचे हे 10वीचे मार्क धरले जाणार आहेत. सो त्यामुळे 10वी जरा नीट द्यावीत असं. म्हणजे हां, 12वीपेक्षा 10वीला महत्त्व नक्की जास्त आहे असं मी नक्की सांगेन. फक्त कॉलेजसाठी ऍडमिशन, आता कुठलाही एक ब्रँड असतो की या हां, कॉलेजला ते आता उरलं नाहीये तसं. सो पण तरीही अजून आहे की जे महत्त्वाचं आहे की उद्या, आणि हे 2-3 विद्यार्थी नाही आहेत असे, कारण की तुम्ही विद्यार्थी 5.5 लाख विद्यार्थी CETला बसले होते आणि शेवटी 100 पर्सेंटाईलमध्ये तर नक्कीच असं होईल की एकाच मार्कावरती 5,000 विद्यार्थी आहेत आणि मग त्यातनं वरची रँक कोणाला द्यायची, तर ते 10वीच्या मार्कावर मिळणार आहे.
हा महत्वाचा हा फायदा. महत्वाचा फायदा आहे त्याचा. म्हणजे थोडक्यात असं की 10वीच्या मुलांनी आता अभ्यासाला लागायला हवंय. हा म्हणजे तर आताचे 2च अभ्यास महिने संपायला आहेत. हवाय असं म्हणायला हरकत नाही. तर काय या 2 महिन्यात त्यांनी नक्की करावं की म्हणजे कुठल्या विषयांना महत्व द्यावं किंवा कसं टाइम टेबल आखावं, किती अभ्यास करावा? किती अभ्यास करा ह्याच्यापेक्षा ना अर्थात आता शाळा जवळजवळ संपतच आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी टाइमटेबल करत असताना एक मुळात सराव जो पाहिजे तो लिखाण ह्याचा पाहिजे. तुमचा पेपर एक लक्षात घ्या की तो प्रेझेंटेबल पाहिजे. कित्येक वेळेला मी बघतो की पेपरमध्ये खाडाखोड खूप गोष्टी इकडे तिकडे लिहिल्या, अक्षर चांगलं नाही आहे. म्हणजे मी म्हणतो की आपण एका ओळीमध्ये 6 शब्द ह्याच्या पलीकडे जायचं नाही. उगाच गिचमिड करू नका तिथे म्हणजे पेपर लिहायच्या वेळेला. सो आपण आधी मे बी पेपरचा पॅटर्न आणि त्याच्यावरती बोलू शकू की पेपर आधी CBSEचा धरला तरी 40 मार्काचा पेपर आहे किंवा ह्याचा धरला तरी 40 मार्काचा पेपर, 2 पेपर असतात. तर त्याच्यापैकी ना CBSEमध्ये 5 मार्क हे तुमचे MCQ बेस्ड आहेत. तसे स्टेट बोर्डाला 10 मार्क आहेत म्हणजे टोटल ह्याच्यातनं. सो शॉर्ट क्वेश्चन्स आणि हे जर केले तर एक 18 मार्क ते 15 मार्क हे तुमचे MCQ बेस्ड आहेत. सो MCQ बेस्डचा अभ्यास कसा करायचा तर तुमचं टेक्स्टबुक व्यवस्थित वाचा. प्रत्येक पानावरनं तुमचे MCQs तयार करा पाहिजे तर, म्हणजे स्वतःहून तयार करा, कुठल्याही पुस्तकासाठी नाही. MCQचा बेस काय असतो, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा बेस काय असतो, काय तर इट इज फॉर्म्युला, की हा फॉर्म्युला असा आहे किंवा काय बदल असेल, डेफिनेशन्स किंवा लॉज हे जे टोटल ह्याच्यामध्ये असतील ते जरा नीट हे करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन. CBSEमध्ये ॲप्लिकेशन बेसवरती जास्त आहे की डे टू डे बेसिसवरचे ॲप्लिकेशन जे आहेत आणि ते ॲप्लिकेशन CBSEच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत किंवा शिकवताना टीचर्स शिकवतात तर ते नीट जर नोट केले असेल, आता नाही पण नीट जर नोट केले असतील तर त्याच्यावरती MCQ येतील आणि मग वी कॅन डायरेक्टली शिफ्ट टू लॉंग आन्सर्स. लॉंग आन्सर्समध्ये कारण की ते जास्त मार्क देऊन जाणार आहेत. लॉंग आन्सर मी असं सांगेन की आपण असा विचार करू की एक जास्तीत जास्त 25-30 लॉंग आन्सर्सचा आपण एक क्वेश्चन बँक देता आली तर बघूया मुलांना. हां देऊया आपण पाहिजे तर, हां ती क्वेश्चन बँक देऊया आणि त्या क्वेश्चन बँकमधले जे प्रश्न आहेत ते अत्यंत व्यवस्थित नीट लिहून काढायचे, पाठ करायचे आणि करत असताना उजवीकडे त्याचे कीवर्ड्स लिहायचे की हा प्रश्न आला तर मला हे 5 कीवर्ड्स पाठ पाहिजेत, त्या कीवर्ड्सवरनं मी त्या प्रश्नाचं उत्तर लिहीन. सो अशा प्रकारे ते त्यांनी पाठांतर त्याचं करावं. फक्त हे इतके चांगले पाहिजेत ना की त्याच्यामध्ये असं वाटलं पाहिजे की 5 मार्काचा प्रश्न आहे, मी 6 मार्क देऊ का, इतकं त्या एक्झामिनरला वाटलं पाहिजे. आणि कीप इट क्लीन. लॉंग आन्सरमध्ये एखादा डायग्राम, एखादं एक्झाम्पल, CBSE जास्त फोकस करेल की तुम्ही डायरेक्टली एक्झाम्पल्स देताय का, डे टू डे लाईफमधले काय ॲप्लिकेशन देताय का. आणि इथे पण ना एक कित्येक वेळेला ना असं लिहिलं असतं की विथ एक्झाम्पल तुम्ही द्या किंवा स्पेसिफिकली त्याला शब्द आहे जो वापरला जातो एलिसिडेट. पण आपण लक्ष देत नाही. आपण काय सगळं काय तुम्ही एक्सप्लेन म्हणलं तरी तसंच उत्तर, एलिसिडेट म्हणलं तरी तसंच उत्तर, गिव्ह विथ एक्झाम्पल म्हणलं तरी तसंच उत्तर, म्हणजे उत्तर ठरले. पण त्यांनी काहीतरी विचारलं आणि तुमचं एक्झाम्पल नसेल तर तुमचे 2 मार्क जाणार आहेत जरी तुमचं उत्तर बरोबर असलं तर. सो स्पेसिफिकली एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ह्याला नक्की हे द्या की विथ डायग्राम एक्सप्लेन करा किंवा हे असं लिहिलेलं असतं पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की मुलांचं पटकन. कारण की प्रश्न होता की व्हॉट इज ओम्स लॉ, की मी पटकन तो लिहितो किंवा न्यूटन्स थर्ड लॉ की मी लिहितो, पण न्यूटन्स थर्ड लॉ विथ एक्झाम्पल आणि एक्झाम्पल लिहायचं राहतं किंवा त्याचे ॲप्लिकेशन कसं आहे ते लिहा, असं CBSEमध्ये जास्त असेल. सो ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे स्वतः CBSE दृष्टीने. तुम्ही जे सांगताय पॅटर्न तर तो सगळ्या विषयांसाठीच लागू होतो की मॅथ्ससाठी वेगळा पॅटर्न असेल, सायन्सचा अभ्यास विषयापेक्षा मी असं म्हणेन की 2 कॅटेगरीजचे स्टुडंट्स आता दिसतात की एक की कुठल्या तरी एका विषयामध्ये नॉट स्ट्रगलिंग पण खूप जास्त मार्क पडत नाहीत, 50-60% मार्क पडतात आणि त्यामुळे ते भीती आहे. ओके, मॅथ्सची भीती ही अनसर्टनिटीची असते, बाकी कशाचीच नसते. कारण की जो काय अभ्यास केला आहे, इथे इंटरेस्टिंग आहे बघा, जो काय अभ्यास केला आहे त्यातला एकही प्रश्न नक्की येणार नाही आहे, पण काहीतरी वेगळंच येणार आहे. आणि सायन्समध्ये आणि बाकी ठिकाणी की जो काय अभ्यास केला त्यातलं काहीतरी नक्की येणार आहे, त्यामुळे त्याची भीती कमी असते. सो ही अनसर्टनिटीची भीती घालवण्याचं त्या मुलांसाठी म्हणजे की स्ट्रगल असं स्ट्रगल नाही पण 50-60% थोडीशी तर त्यांच्या अभ्यासाची पद्धत पुढच्या 2 महिन्यात वेगळी असली पाहिजे. आणि देर आर स्टुडंट हू आर गुड इन मॅथमॅटिक्स. सो म्हणजे दोन्हीचा आपण कॅटेगरिकली विचार करू की दोन्हीची पद्धत कशी असली पाहिजे, दोन्ही स्टुडंटनी काय करावं. इव्हन सायन्समध्ये आणि मॅथ्समध्ये त्याच्या आधी मी थोडे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी लिहून आणलेत ते सांगतो. सर तुम्ही असं म्हणत होतात की मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा, तर तो
तो थोडा वेगळ्या पद्धतीनं केला हो. किंवा ज्यांना भीती वाटते तर त्यांनी कशा पद्धतीनं, तर कुठले टॉपिक, कारण आता खूप कमी वेळ आहे, हो. तर या कमी वेळात कशाला वेटेज द्यावं मॅथ्स मध्ये आणि कुठले विषय थोडे कमी केला, मॅथ्स मधले कुठले भाग कमी केले तर चालतील असं? म्हणजे असं मॅथ्समधले जे साधारणपणे सगळ्यांना थोडेसे अवघड जातात किंवा ज्याला जास्त वेटेज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता मी आणलेच आहेत नेमकी सर्कल एक आहे. आणि सर्कलमध्ये ऑफकोर्स तुम्ही करत असताना बेसिक त्याचं अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे की एरिया रिलेटेड टू सर्कल्स वगैरे ह्याच्यावरती जास्त प्रश्न किंवा टँजंट ह्याच्यावरती प्रश्न नक्की येतो. सो त्याचे जास्तीत जास्त सराव करणं. मेन्सुरेशनचा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी जे मला तिथे सरफेस एरिया ऑफ कॉम्बिनेशन ऑफ सॉलिड्स असं एक आहे आणि व्हॉल्यूम ऑफ कॉम्बिनेशन ऑफ सॉलिड्स. सो हे दोन प्रश्न नक्की येणार की एक व्हॉल्यूमवरती येणारे, एक सरफेस एरियावरती येणारे. सरफेस एरियामधनं हा भाग काढून टाकला तर कसं, मग त्याचा सराव किमान तसे 40-50 प्रश्न केले पाहिजेत की ते तुम्हाला येतील. या दोन हां, टॉपिकवरचे. रिअल नंबर्समध्ये HCF किंवा हे काढणं किंवा जो आहे की युक्लिडचा फॉर्म्युला आहे किंवा त्याच्यावरती बेस्ड प्रश्न आहेत किंवा पॉलिनॉमियलमध्ये सुद्धा टाईप ऑफ डिग्रीज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न येऊ शकतात. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये AP आहे आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. सो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये लॉगरिथमचे प्रोग्रेशन्स किंवा ट्रिग्नोमेट्रीचे प्रोग्रेशन्स याच्यावरती प्रश्न येतात. युजली बघितले तर प्रश्न येतील. सो याच्यामध्ये आता परत एकदा सांगतो की दोन प्रकारचे विद्यार्थी मॅथ्ससाठी आपण जे बघितले, तर ज्यांना मॅथ्सची भीती वाटते त्यांनी काय करावं की पुढच्या आता असं आपण धरू की 50 दिवस आहेत. हो. सो 50 दिवसामध्ये त्यांनी त्यांचं टेक्स्टबुक उघडावं. ओके, जे सगळ्यात जास्त अवघड वाटतात चॅप्टर्स त्यांना, ते त्याचं वेटेज आत्ता मी काही चॅप्टर्स सांगितलेच पण ते मॅच करून सॉल्ड एक्झाम्पल्स करायला सुरुवात करावी. सॉल्ड म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्ड आहेत, सो तो प्रश्न लिहायचा आणि सॉल्व करायला सुरुवात करायची. दिवसाला साधारणपणे फक्त जास्तीत जास्त 20 प्रश्न करा. अच्छा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा 50 × 20 1000 प्रश्न जो करेल त्याला तर मॅथ्सची भीती का उरली पाहिजे. सो पण हे नियमित डेली बेसिसवर करणं हे खूप गरजेचं आहे. आज केलं उद्या नाही केलं तर मी असं नेहमी म्हणतो की ते मनरेगामध्ये जसं मिळतं ना की हे केल्यानंतर सही केल्यानंतर तसं आईनी जेवण तरच द्यावं जर त्यांनी रोजचे 20 प्रश्न केले असतील. आणि तेवढे 20 प्रश्न केल्यानंतर खरंच मॅथमॅटिक्समध्ये इतका असा प्रॉब्लेम नाही उरणार. म्हणजे बेसिकली टॉपिक 60 कसे करावे? नाही, आता मी सांगितले ते टॉपिक्स त्यातलं टेक्स्टबुकमधलं ते टॉपिक उघडायचं, चॅप्टर उघडायचं म्हणजे, आणि त्यातले सॉल्ड एक्झाम्पल, एक्सरसाइज नाही, ओके. सॉल्ड एक्झाम्पल्स परत एकदा सगळे सॉल्व करायचे. 1000 प्रश्न तर अख्ख्या टेक्स्टबुकमध्ये पण नाही आहेत सॉल्ड. तेवढे केले तर पेपरच असा काढला जातो की साधारणपणे कुठल्याही मुलाला 50 ते 60% मार्क पडतील. त्यामुळे आणि तो सॉल्ड एक्झाम्पल्सच्या धर्तीवरतीच असतो. सो त्यामुळे ते तिथून त्यांनी करावं आत्ताच. आता ज्यांना एक्सेल करायचं आहे, सो NCERT असेल तर मला वाटतं RD शर्मा त्यांनी वापरलं पाहिजे. NCERT असेल तर एक्झेम्पलर नावाचं क्वेश्चन बँक NCERTने दिलेली आहे, ती अशाच प्रकारे सॉल्व करेल रोज 20. पण त्यांनी हे करावं जे आहेत. इथे सगळ्यात शेवटी मी सायन्स आणि मॅथ्सला एक जोडून एक गोष्ट सांगणार आहे, ती मी नंतर सांगेन, म्हणजे आपण सायन्स घेतल्यानंतर ते सांगतो. मॅथ्समध्ये अजून एक नक्की आहे की जेवढी प्रॅक्टिस करता येईल आणि जेवढी क्लॅरिटी असेल, म्हणजे अशा गोष्टी चुकू नका की देअर फोरची टिंब किंवा अशा गोष्टी ती गाळू नका. आत्ता आपण JEE-CET करत नाही आहोत, आपल्या प्रत्येक स्टेपला मार्क असणार आहेत. सो स्टेप्स लॉजिकली नीट लिहा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अक्षर नीट काढा. आणि जे हुशार मुलं आहेत त्यांना मी आत्तापर्यंत असं नोट केलं की त्यांचं जेव्हा तो प्रश्न संपत असतो ना तेव्हा ते पुढच्या प्रश्नाकडे वळलेले असतात ऑलरेडी. आणि त्यामुळे जे उत्तर लिहित असताना दे आर नॉट देअर, असं कितीतरी केसेस बघितलेत. त्यामुळे उत्तर 32 आहे पण मी लिहिताना 23 लिहितो आणि मी हे नाही केलं असं ते म्हणतात आणि माझे 100% बरोबर होतं. सो दॅट इज व्हेरी क्लासिकली हॅपनिंग विथ दोज हू आर एक्स्ट्रीमली गुड इन मॅथमॅटिक्स. सो ते जम्प ओव्हर द क्वेश्चन्स, कारण की त्यांना खूप असं हंगर फॉर मोर असं असताना तर ते पुढे पुढे जात राहतात. सो ते तिथे थोडंसं संयमाने आपल्याला 20 प्रश्न सॉल्व करायचे, शांतपणे करावेत. आणि ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांनी मात्र प्रॅक्टिस केली पाहिजे. 20च्या ठिकाणी 30 प्रश्न केले तरी चालतील. बाकी पेपर कसा सोडवायचे आणि कुठले सोडवायचे आपण नंतर सायन्स झाल्यानंतर बोलूया. हो. तर सर आता ओघानी चालले तर हो. सायन्सचा अभ्यास कसा करावा? सायन्सचा किंवा थोडा त्याचे मला weightage कुठल्या टॉपिकनं? हां, सायन्समध्ये अर्थातच 2 वेगळे भाग आहेत. जे CBSEची मुलं आहेत त्यांनी हे नक्की लक्षात ठेवायचं की ABC असे पार्टमध्ये आता ते केलेलं आहे की केमिस्ट्रीचा पेपर वेगळा सॉल्व करायचा आहे, बायोलॉजीचा वेगळा करायचा आहे, फिजिक्सचा वेगळा करायचा आहे. प्रश्न इकडचे तिकडे मिक्स करू नका, नाहीतर ते इव्हॅल्युएट केले जाणार नाहीत असं स्पेसिफिकली सांगितलेलं आहे.
शक्यतो त्याचा सिक्वेन्स चेंज करू नका, कारण की मेक इट इझी फॉर द एक्झामिनर की ते कसे करता येतील. आता टॉपिक सांगायचे झाले तर मी थोडक्यात थोडे लिहून आणले टॉपिक, म्हणजे माझे जे CBSEचे टीचर्स आहेत त्यांच्याकडनं. आणि पण मग SSC वाल्यांना पण हो, म्हणजे त्यांचे मी जॉईंटच केले की कशा प्रकारे तुम्ही करू शकाल. तर अर्थात केमिकल रिॲक्शन्स आहेत, त्यानंतर ॲसिड बेसिस हा महत्त्व, म्हणजे केमिस्ट्रीचा आहे, मेटल्स नॉन मेटल्स. सो त्याच्यामधले जे प्रश्न आहेत, तर आता मेटल नॉन मेटलमध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज, आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड्स, म्हणजे मी मुद्दाम टॉपिक सांगतोय हे नक्की करा, म्हणजे प्रत्येक चॅप्टरचा कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर कार्बनमध्ये ॲलोट्रॉप्स किंवा डायमंड ग्रॅफाईट ह्याच्यावरती प्रश्न मला नक्की येईल. वाटतं मुलांनी हे ऐकताना हो, नोट करून थोडंसं ठेवावे. नोट करावं, म्हणजे पाहिजे तर एक सेकंद घेऊन नोट करा. अर्थात आपण ह्यानंतर एकदा परत झूम कॉल घेणार आहोत. सो ते झूमच्या वेळेला माझी फार इच्छा आहे की इव्हन माझ्याबरोबरचे काही टीचर्स त्या झूमला असतील. सो केमिस्ट्रीचा टीचर अजून स्पेसिफिक केमिस्ट्रीचं सांगेल. सो ही जस्ट एक प्रस्तावनाच आहे असं म्हणू आजची. त्यानंतर ऑफकोर्स लाईफ प्रोसेसेसमध्ये ह्युमन डायजेशनचा डायग्राम ह्याच्यावरती प्रश्न जवळजवळ येतोच. ओके, त्याचप्रमाणे रेस्पिरेशनवरती येतो आणि ट्रान्सपोर्टेशन प्लांट्समधलं त्याच्यामध्ये येतो. फोटोसिंथेसिस हा फक्त बायोलॉजीच्या दृष्टीने नाही तर केमिस्ट्रीच्या दृष्टीने थोडासा अभ्यास करावा की तो कसं रिॲक्शन्स होऊ शकतात. त्यानंतर ऑफकोर्स यू हॅव ॲसेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, ह्युमन, हे सगळ्या गोष्टी, ऑर्गन्स त्याचे काय आहेत ह्याच्यावरती प्रश्न नक्की येतो. हॉर्मोन्स, नर्वस सिस्टममध्ये रिफ्लेक्स नर्वस सिस्टम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम ह्याच्यावरती प्रश्न येतो, कारण की ते थोडेसे वेगळे आहेत. ओके, सो त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न. हेरिडिटीमध्ये मेंडल्स लॉ, म्हणजे आता मी हे मुलं म्हणतील की आम्हाला माहिती, पण मी आत्ता जे सांगितले टॉपिक्स ह्याच्यावरती ह्या वर्षी थोडासा भर असणार आहे आणि थोडेसे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातील. ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न असणार आहेत, त्यामुळे शेवटचं जे आहे एव्हरीडे लाईफ आपण त्याला म्हणू शकतो, ह्याचा जो आहे सायन्सचं, त्याचे प्रश्न स्टेट बोर्डाला युजली जे प्रश्न आहेत ते हायजीन आणि ह्याच्यावरती आहेत, किंवा काही बेसिक म्हणजे कुठले कुठले विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्याच्यावरचे प्रश्न आहेत, ते थोडेसे त्यांनी जास्त चार्ट बनवून ते करावेत. आता हा सायन्सचा भाग झाला. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एक थोडेसे मी 3-4 गोष्टी मेन सांगेन की सायन्सचा अभ्यास करत असताना. म्हणजे आपण सरळ असं काढू की हे 4 मुद्दे आहेत हो, जे हां, म्हणजे आता कसे करायचा अभ्यास, तो सायन्सचा अभ्यास करत असताना किंवा मी कसा केला होता, तर अर्थातच मी सायन्समध्ये प्रॉब्लेम कुठे ते फॉर्म्युला सगळ्यात पहिला. तर आपण आता आपल्या घराच्या भिंतीवरती चार्ट लावूया आणि एक एक चॅप्टरचे, सगळे रोज करायचे नाहीत, एका चॅप्टरचे फॉर्म्युलेस थोडेसे पाठ करायचे आणि लिहून काढायचे एका दिवशी, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या चॅप्टरचे, तिसऱ्या दिवशी फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त आहेत, मॅथ्समध्ये तर 2 चार्ट करायचे, एक सायन्सचा करायचा, एक ह्याचा करायचा. तिसरा चार्ट बायोलॉजीचा करायचा की रोज डायग्राम एक एक टोटल बघितल्यानंतर 18 ते 20 डायग्राम्स आहेत बायोलॉजीमध्ये. तर ते डायग्राम एक दिवस काढायचे आणि पेन्सिलनी काढायचे आणि एक एक खोडायचा आणि तो परत काढायचा. असं पुढचे 40 दिवस करत राहा की ते डायग्राममध्ये माझं काहीच चुकलं नाही पाहिजे. त्यानंतर डेफिनेशन्स जे आहेत त्याच्यासाठी फ्लॅश कार्ड्स तयार करा. फ्लॅश कार्ड्स म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये किती लॉज आहेत आणि डेफिनेशन्स आहेत त्याचे फ्लॅश कार्ड्स. आता हे फ्लॅश कार्ड मी माझं सगळं शिक्षण मुंबईत झाल्यामुळे तिथे ट्रान्सपोर्टेशनमध्येच मी बसमध्ये बसून हे फ्लॅश कार्ड्स वाचायचो. सो की आज ह्या चॅप्टरचं फ्लॅश कार्ड खिशात घेऊन जायचं आणि ते वाचायचे. सो असे फ्लॅश कार्ड्सचा वापर करणं हा जास्त आहे. आणि आता सराववरती जे आलो होतो, सरावसाठी मी सांगेन की मॉडेल पेपरचा वापर करू नका, कारण की मॉडेल पेपर जनरली क्रिएट केलेले असतात. तुमचा पेपर कुठे आहे एक्झॅक्टली, 10वीचा पेपर ॲक्च्युली कसा तयार होतो, तर तुमचेच जे मॉडरेटर्स आहेत, तुमचे जे टीचर्स आहेत, असेच कुठले तरी टीचर्स आहेत कुठेतरी की जे तुम्हाला ते प्रश्न सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये टाकतात आणि मग तुमचा पेपर लॉटरी सिस्टमने तयार होतो. म्हणजे ॲक्च्युली असं आहे की 7 पेपर होतात आणि मग त्यातला एक लॉटरी सिस्टमने केला जातो. ह्या 7 पेपरचे प्रश्न कुठे, तर तिचे क्वेश्चन बँक असेल ना. सो हे तर मी समजा आज एखाद्या शाळेमध्ये शिकवत असेल आणि मला जर त्या क्वेश्चन बँकमध्ये प्रश्न टाकायची हे मिळाली, म्हणजे इफ आय गेट अ चान्स, तर ते प्रश्न जे मी क्वेश्चन बँकला पाठवलेले आहेत ते मला राहवत नाही माझ्या प्रिलिमला विचारल्याशिवाय. ओके, सो माझ्या शाळेच्या प्रिलिममध्ये ते 3 प्रश्न 4 प्रश्न नक्की विचारलेले असतात. सो असे, आणि मग ते एक ट्रेंड असतो की कशातनं प्रश्न येणार आहेत, सो कुठल्या ह्याच्यातनं येणार आहेत, कुठले चॅप्टर्स आहेत, ह्या चॅप्टरमधलं ह्या वेळेला काय विचारलं जाईल, की ओम्स लॉ असेल तर ओम्स लॉचा कसला भाग विचारला जाईल,
किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असेल तर त्यातलं काय कुठल्या सर्किट डायग्रामचं किती रेजिस्टन्स असलेलं विचारलं जाईल. तर द बेस्ट इज की 7 किंवा 8 शाळेचे, चांगल्या शाळेचे पेपर्स प्रिलिमचे 2000 आत्ता जे 25 आणि 26 आता जानेवारी झालंच आहे, त्याच्यात जे प्रिलिम होतील त्या प्रिलिमचे पेपर जर ह्यांना मिळाले, 7-8 शाळेचे पेपर मिळाले तर एक शेवटच्या 15 दिवसामध्ये ते सॉल्व्ह होतील. तुमचा बोर्डाचा पेपर त्यात लपला आहे कुठेतरी, म्हणजे अगदी 100% लपला आहे असं नाही, पण बऱ्यापैकी लपला आहे. सो हे पेपर मिळाले पाहिजेत आणि हे पेपरचा सराव 100% अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता हे पेपर अप्पाळून चौकात मिळणार नाही आहेत. तर काय मग त्याला काय कॅम्पस देखो .a आहे. इतकं सिंपल आहे. इथे त्यांनी खाली लिहावं की पेपर, आपण त्यांना देऊया, पेपर्स देऊया, ऑनलाईन पेपर्स पाठवूया आणि ते मात्र नक्की करा. सो 10वीच्या सरावच कुठला करायचा असेल तर ॲज यू सेड की पेपर कुठले घ्यायचे, तर मॉडेल नाही, तुम्ही ॲक्च्युली मॉडेल पेपर मी परत एकदा सांगतो हां की तुम्ही आत्ता जे मी देतो तुम्हाला 7 किंवा 8 चांगले CBSE शाळेचे पेपर देतो आणि तसं स्टेटचे पेपर देतो आणि ते पेपर तुम्ही नक्की सॉल्व करा व्यवस्थित. आणि लॉंग आन्सर्स त्यातले स्पेसिफिकली, आणि जे 5 मार्काचे जे 4 मार्काचे, मी जे आता समजा मी 8 पेपर दिले तर त्याच्यामध्ये विथ ऑप्शन, आता आपण स्टेट बोर्डाचं गेलो तर विथ ऑप्शन साधारणपणे 25 प्रश्न जरी असतील, म्हणजे तिथले एलिमिनेट केले सारखे प्रश्न, हे 25च्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, हे नक्की मी सांगतो. सो त्याप्रमाणे त्यांनी तो अभ्यास करावा असं आता मला वाटतं. म्हणजे ज्यांना भीती आहे त्यांची भीती कमी करण्यासाठी किंवा ज्यांना पर्सेंटेज, हां, मुळात 10वीची भीती ठेवू नका. ओके, तो मुद्दा आहेच की 10वी एन्जॉय करण्याची परीक्षा, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात सोपी परीक्षा आहे ही. ओके, म्हणजे मी सिरियसली सांगतो की 98% 99% जिथे स्टेटचा रिझल्ट लागतो त्या परीक्षेला तुम्ही का घाबरताय? म्हणजे तुम्हाला सरकार बसलंय, पासच करणार आहे, डोंट वरी. आता हा सगळा आपला आहे की आपल्याला पर्सेंटेज जास्त पाहिजे, हां त्याच्यासाठी आम्ही आहोत. आयुष्यात परत तुम्हाला कोणी 10वीचे पर्सेंटेज विचारणार नाही. आता पालक म्हणतील की हे तुम्ही का सांगताय, पण येस, त्याची भीती नका घेऊ. छान पेपर लिहा, स्वच्छ पेपर लिहा. त्या एक्झामिनरचा मूड कसा आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करा की त्याला मार्क द्यायला, कारण की ना लागोपाठ प्रश्न केले असतात, मी मार्क देऊ कुठे, मग ते मागे पुढे गेले आणि क्वेश्चन नंबर काय म्हणतात त्याला 3-1 इकडे केला असतो, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, मग 3 नंतर कुठेतरी 3-2, मग ते मला हा पेपर सगळे गोळा करून त्याचे मार्क जोडायला लागतात. सो मला बेसिकली त्रास झालेला असतो. सो त्याला त्रास देऊ नका ना, जरा सुखात त्याला 100 पेपर तपासायचे दिवसाला. सो मी त्याचं सांगतो की नेमका तुमचा पेपर तपासत असताना त्याच्या बायकोशी भांडण झालं असेल तर गॉड सेव्ह यू. सो मेक इट इझी फॉर हिम. आणि स्वच्छ, मी म्हटलं तर एका प्रेझेंटेबल पाहिजे. हां, मुलांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी आत्तापर्यंत जेवढे बघितले तर गर्ल्स आर बेटर इन दिस, इन प्रेझेंटेशन. पण अक्षर आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं, आता त्यात सुधारणा होणार नाही, पण ॲटलिस्ट अक्षर जर नसेल चांगलं तर मग एका लाईनीत एका ओळीमध्ये 5 शब्द इतकं काही केलं पाहिजे. अशा थोडीशी स्पेस, अशा गोष्टी आहेत. सो हे मॅथ्स आणि त्यांचा सराव याच्याबद्दल झाला. इंग्लिशमध्ये काय होतं की काही केलं तरी मला AC मध्ये 5 पैकी 3 मार्कच पडतात, 3.5 काही झाले नाहीत वर्षभरात, काही करून काही झाले नाहीत. किंवा लेटर रायटिंगमध्ये हे झाले नाहीत. तर एक तर लेटर रायटिंगचे 5 किंवा 6 प्रकार आहेत. ओके, किंवा स्टोरी रायटिंग हा एक प्रकार आहे. तर ते स्टोरी रायटिंगमध्ये फॅन्टसी आणा थोडीशी. ओके, म्हणजे नॉर्मल की असं झालं तसं झालं, आधी एवढे पिक्चर बघतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बघतात, तर इथे काय म्हणतात त्याला, सगळे ते पिक्चरच्या स्टोरीजमधनं आणि थोडीशी क्रिएट करायला पाहिजे. आता सुसंगत. आता त्यातलं महत्त्वाचं काय की या प्रत्येक चॅप्टरच्या खाली, तुम्ही युवक भारती घेतलं तरी किंवा बालभारती घेतलं तरी, चॅप्टरच्या खाली असं आहे की दीज आर द न्यू वर्ड्स यू लर्न्ड. ओके, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी 7-8 शब्द नवीन, तुम्ही एक वही घ्या किंवा एक परत चार्ट लावा, त्याच्यावरती हे सगळे शब्द लिहून काढा आणि मेक शुअर की तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये यातले 10 किंवा 12 नवीन शब्द तरी तुम्ही वापराल. या प्रत्येक शब्दाला मार्क आहे की हा शब्द. पण आमचं काय झालं, आम्ही आलोय 10वीत आणि इंग्लिश 9वीतच उरलं आहे, म्हणजे किंवा 8वीतच आहे अजून. सो ते 10वीपर्यंत आणा. तर 10वीपर्यंत ह्याचं इंग्लिश, बेसिकली ह्याचं इंग्लिश 10वीच्या लेवलला आहे हे कळण्यासाठी ते शब्द आले पाहिजेत. एक खूप नावाजलेलं पुस्तक होतं रेनेन मार्टिन, आता ते गायब झालेलं आहे. तर 8 प्रकारचे ग्रामरचे प्रश्न युजली विचारले जातात, कारण की
प्रोनाऊन म्हणजे काय, नाऊन म्हणजे काय, ॲब्जेक्टिव्ह म्हणजे काय, हे बहुतेक मुलांना माहीतच नसतं की एक्झॅक्टली काय करायचं. तर त्याचा थोडा सराव, पण ड्रेनेन मार्टिन बंद करा. ओके. कारण की प्रश्न विचारणारे तिथून विचारत आहेत, म्हणजे तुमच्या पुस्तकातनं विचारत नाही आहेत. मराठी तर मातृभाषा आहे. हो. माझी मराठीमध्ये नसलं तरी मी काय केलं होतं ते सांगतो. माझे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मराठीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ. आताच्या मुलांना ऱ्हस्व आणि दीर्घच कळत नाही म्हणजे काय आहे. हां, तर आपण असं म्हणू की पहिली मात्रा आणि दुसरी आणि किंवा जे काय. तर एक गंमत लक्षात की एखाद्या शब्दामध्ये ओके 3 जर शब्द असतील ओके, जसं की कुठलाही मराठीतला की मराठी 3 शब्द आहेत ना, मराठी. ठीला ईची मात्रा आहे तर ती दीर्घच असते 95% शेवटची. पहिली असेल ना, पहिल्या शब्दाला असेल ना तर ती ऱ्हस्वच असते. हे एवढंच फॉलो करा ना आत्ता. म्हणजे बाकी काहीच नाही, तो शब्द कुठला आहे काय. आता 2 महिन्यात अजून काही होऊ शकत नाही, पण ॲटलिस्ट हा फॉर्म्युला केलात तर 95% ऱ्हस्व दीर्घाच्या चुका कमी होतील. सो आणि लिखाण पाहिजे. मराठीचं अक्षर खूपच खराब झालं आहे मुलांचं. म्हणजे इंग्लिशचं सगळ्यांचं टाइम्स रोमन झालं आहे आणि मराठीला ते उरलंच नाही आहे. तर थोडं अक्षरावरती, लिहिण्यावरती, त्या सरावरती थोडंसं केलं पाहिजे. बाकी हे सगळे सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स. तर हां वाचन वगैरे केलं तरी फायदा मला वाटतं. हां, म्हणजे आता दिवसातनं काय केलं पाहिजे तर एक दिवस मॅथ्स हे रोज केलं पाहिजे, 100% रोज केलं पाहिजे. सायन्स आणि एक सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश, असं तुम्ही 2-2 तास करा. म्हणजे 1 तासच इंग्लिश करा, 3 तास सायन्स, कारण की 3 भाग आहेत त्याचे, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, मॅथ्सचा. दुसऱ्या दिवशी सोशल स्टडीज. सो त्यामुळे तुमचे मे बी हिस्ट्री, सिविक्स आणि जॉग्रफी, आणि त्याच्या जोडीने मराठी किंवा ज्यांचं हिंदी असेल त्यांनी हिंदी करावं. सो म्हणजे एक दिवस सायन्स आणि इंग्लिश आणि मॅथ्स, दुसऱ्या दिवशी सोशल स्टडीज, त्यानंतर मराठी किंवा जी काही लँग्वेज असेल ती, किंवा जर्मन असेल किंवा इवन संस्कृत असेल ती, आणि त्याच्या जोडीने मॅथ्स. सो मॅथ्स रोज आहे. परत एकदा, ज्यांना मॅथ्सची भीती वाटते त्यांनी सॉल्ड एक्झाम्पल्स करायचे. ज्यांचं चांगलं आहे त्यांनी एक्झाम्पलर, इव्हन स्टेटच्या मुलांनी एक्झाम्पलर करायला हरकत नाही. NCERTमध्ये जाऊन सिलेबस तोच आहे, काही फरक नाही आहे सिलेबसमध्ये. सो तिथे थोडेसे, जिथे आपण खूप आधी आपल्या वेळेला त्याला डी टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणायचे, मध्ये त्याला हॉट्स म्हणत होते ओके. आता तेही गेलेत, पण थोडेसे हायर प्रश्न जे आहेत, ट्विस्टेड प्रश्न आहेत, ते तुम्हाला एक्झाम्पलरमध्ये मिळतील. सो हॉट्ससाठी काही वेगळं पुस्तक आणायची गरज नाही आहे. सो ते डाउनलोड करा, इट इज फ्रीली अवेलेबल. सगळं जे आहे ते तुम्ही करू शकता. सो दिस इज इन टोटलिटी की 10वी तुम्हाला काय करता येऊ शकतं. आता आपण हे थोडक्यात असं घेऊयात का की हे 5 मुद्दे आहेत जे 10वीचा अभ्यास करताना तुम्ही लक्षात घ्या. हो, तर काय त्याच्यामध्ये सांगता येऊ शकेल की एक सराव करा आता. सराव म्हणजे प्रिलिमच्या पेपरचा सराव, की ते पेपर आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत, आपण करूया ओके. त्यानंतर त्यांना जर मिळत असतील तर तेही त्यांनी बघावे हां त्यांच्याकडून. हां, म्हणजे आजूबाजूच्या मित्रांकडनं मिळू शकतात, आणि मिळाले तर आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही लोकांना देऊ, जर थोडंसं समाजसेवा होईल. सो जास्तीत जास्त पेपर द्यायचा आपण प्रयत्न करूया. सो निश्चित ऑनलाईन तुम्ही ते ॲक्च्युली तुम्ही जेव्हा प्रिलिम देताय तेव्हा त्याचा फोटो काढून पाठवा. सो इट्स अ बार्टर सिस्टम ॲक्च्युली, म्हणजे मग आम्ही तुम्हाला पाठवू. सो एक सराव ह्याचा. दुसरं मी सांगितलं तसं की हे चार्ट बनवणं, फॉर्म्युलेटचे चार्ट बनवणं, डायग्रामचे चार्ट बनवणं, हे 2 गोष्टी. सॉल्ड एक्झाम्पल मॅथ्सचे किंवा एक्झाम्पलर ज्यांचं हायर आहे, किंवा NCERT असेल तर RD शर्मा ह्याचं. पण रोज 20, मनरेगासारखं रोज 20 करायचं आणि मग जेवायचं, इतकं सिम्पल. हा त्याचा भाग झाला. सायन्समध्ये लॉंग आन्सर्स मी जे सांगितले त्यात 25 ते 30 लॉंग आन्सर्स, त्याचं व्यवस्थित लिहून काढून त्याचे कीवर्ड्स उजवीकडे लिहिले गेले पाहिजेत की हे कीवर्ड्स आले पाहिजेत. त्या लॉंग आन्सरमध्ये एखादा डायग्राम, आणि काय विचारलं आहे परत एकदा, की एक्झाम्पल द्यायचं असेल तर एक्झाम्पल, ॲप्लिकेशन प्रोसेस सांगायची असेल तर ॲप्लिकेशन प्रोसेस विथ डायग्राम असं लिहिलेलं असतं, पण आपण डायग्राम काढत नाही. एक्सप्लेन विथ अ डायग्राम इतकं सिम्पल लिहिलं पण आपण नाही काढत. सो ते विथ डायग्राम म्हटल्यानंतर त्या 5 पैकी 1.5 मार्क डायग्रामला आहे, आणि तुमचं नाही म्हटल्यानंतर 3.5 पैकीच मार्क पडणार आहेत, तुम्ही किती छान उत्तर दिलं तरी. सो ह्याची थोडीशी काळजी घ्यायची की प्रश्न काय विचारला आहे. सो ह्या गोष्टीत, आणि इंग्लिश आणि मराठीबद्दल मी थोडंसं सांगितलंच की तुमचे शब्द वापरायला लागा इंग्लिशमधले. मराठीमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स जेवढा कमी करता येतील. आणि 6वा, हे 5 मुद्दे ऑलरेडी झाले, पेपर प्रेझेंटेबल ठेवा. तो नीट, क्लीन, आणि सिक्वेन्स शक्यतो तोडू नका. म्हणजे जो सिक्वेन्स, आणि म्हणजे मी एक पेपर बघितला होता की 5 पैकी 3 प्रश्न करायचे, तर मी 4 केलेत
आणि हे हे पहिले 3 तपासा आणि मग चौथा, असं त्यांनी नोट दिली होती तिथे. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना की तो एक्झामिनरशी गप्पा मारतोय. तर हरकत नाही तसं, अगदी तसं नोट लिहिली पाहिजे असं नाही, पण जो तुमचा लिस्ट तुम्हाला येणारा प्रश्न आहे तो चौथा ठेवा. म्हणजे इतकं सिंपल आहे की मला 4पैकी 3 प्रश्न खूप चांगले येतात आणि चौथा एवढा येत नाही, किंवा 3 करायचे आहेत, 2 चांगले येतात, तिसरा येत नाही आहे, आणि जो चांगला जो येत नाही तो मी पहिले लिहिला. तर माझं इम्प्रेशन काय होतं की ह्याचं नीट नाही आहेत. मग जे चांगले येत आहेत, जे मला एकदम 100% आहेत, ते प्रश्न सुरुवातीला केले. शक्यतो सिक्वेन्स सोडू नका. सो मेक इट इझी फॉर द एक्झामिनर. हे म्हणजे त्यातलं. की सोयीचं राहील हां, त्यांनाही आणि मग पुढच्या दृष्टीने आणि 10वी तुम्हाला पास करणार आहे. ओके, सो त्याची फार टेन्शन घेऊ नका. इथे मुलांचा रोल थोडासा कमी होतो किंवा संपतो असं म्हणू नको, आणि सुरू होतो पालकांचा रोल. तर आपण असं म्हणतो पॉडकास्टमध्ये पालकांनी, त्यांनाही काही आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर बेसिकली असं होतं की आता 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ती जबाबदारी बऱ्याच अंशी अजूनही पालकांवरच असते. 11वी ते त्यांच्यावरतीच आहे टोटली, अजूनही नुसतेच ऍडमिशन नाही. 11वी मध्ये काय तयारी त्याची असायला हवी? एक म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ओके, तुमचे सर्टिफिकेट्स असतील, डोमेसाईज असेल, LC तुम्हाला शाळेमधनं नंतर मिळणार आहे, सो ह्या गोष्टी रेडी ठेवा. कास्ट सर्टिफिकेट्स असतील, हे अटेस्टेड करून, किंवा आता गरज नाही आहे त्याची, पण हे सगळे रेडी असले पाहिजेत तुमच्याकडे. जन्माचा दाखला, ह्या ज्या गोष्टी, सो नंतर आयत्याला धावपळ करून मग ते आता मिळत नाही आहे. आधार कार्ड पण काढलेलं नसतं कित्येकाला, सो ते आधार कार्ड लागतं 100% याला, तो आधार पाहिजे. अपार आयडेंटिफिकेशन झालेलं असलं पाहिजे. शाळेची ती शाळेकडनं ची जबाबदारी आहे, पण जर समजा एखाद्या शाळेने केली नसेल तर व्हॉट इज अपार, आणि त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर मुलांना आला आहे का, हे सगळं एक फाईल तयार करणं, एवढं पालक करू शकतात. दुसरं, मुलांना फक्त अभ्यासाबद्दल विचारू नका, त्यांचं दुसरंही आयुष्य आहे. मुलांना असं वाटतं की फक्त अभ्यासच, बाबासमोर आलं की अरे काय रे अभ्यास तुझा किती, दुसऱ्याही गोष्टी, आणि अभ्यासही विचारायला काहीच हरकत नाही आहे. सो थोडंसं त्यांचं टेन्शन कमी होतं. तिसरी गोष्ट की ह्या कॅप राऊंडसाठी जी तयारी लागते ती थोडीशी समजून घेतली पाहिजे. फक्त कॅप राऊंड नाही आहे, आता तर सगळं आता अक्रॉस महाराष्ट्र ऑनलाईन झाली आहे. ओके, म्हणजे आधी मुंबईपासून सुरुवात झाली होती, मग औरंगाबाद, नाशिक, आता अक्रॉस महाराष्ट्र इट इज ऑनलाईन की 11वीचे ॲडमिशन्स. CBSEच्या ऑनलाईन नाही आहेत. ओके, स्टेटच्या ऑनलाईन आहेत. CBSEच्या मुलांना जर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा कुठेही घ्यायची असेल तर त्यांना त्याचं मार्क कन्व्हर्ट करून घ्यायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत. आपण ह्याच्यावरती वेगळा पॉडकास्ट घेऊया, आणि तेव्हा तज्ज्ञ वेगळे जे ह्याच्यावरती बोलू शकतात, म्हणजे त्यांना मी नक्की इन्व्हाइट करीन. आणि 11वीमध्ये जात असताना खूपच प्रश्न आहेत, म्हणजे हे तर किरकोळ प्रश्न आहेत, पण आता 10वीत गेल्यानंतर कुठून 10वीत आलो आहे असं त्या पालकांना, म्हणजे आपली मुलं, कारण की क्लासेसचे फोन, ह्याचे फोन, त्याचे फोन, सकाळ दुपार संध्याकाळी टेस्ट सिरीजचे फोन असे चालू होतात. मग प्रश्न असा पडतो की क्लास कसा निवडावा. कॉलेज खरोखर जे, म्हणजे मला तरी माहीत होतं की ही नामावंत मोठी मोठी कॉलेजची नावं आहेत आणि तिथे आता जात नाही. ते इंटिग्रेटेडला जात असताना एक धास्ती असते की हे सगळं फिसकटलं तर काय होईल, कारण की सो त्यातले धोके काय आहेत, किंवा 11वीचा उंबरठा जर आपण इथपर्यंत आलो. सो 11वीच्या उंबरठ्यावरती ॲज यू नो की तो माझा एक फ्लॅगशिप सेमिनार गेल्या 8 वर्ष आहे, आणि ह्या वर्षी आपण campusdekho.ai माध्यमातून तो ऑनलाईन आपण आणणार आहोत. आणि कितीतरी ॲडिशनल प्रश्न त्यात मी घेतले जे आत्तापर्यंत कधीच घेतले नाहीत. तर ते मात्र चुकवू नका पालकांना मी सांगेन. 10वीची परीक्षा ज्या दिवशी संपणार आहे त्याच्या पुढचे 6 दिवस सलग रोज 3-3, 4-4 प्रश्नांची उत्तरं मी देईन. म्हणजे सगळं म्हणजे एक ह्यानंतर मी त्या कुठल्या प्रकारचे प्रश्न घेतलेत ह्याचं पण एक छोटीशी रील केली आहे, ती ह्यालाच अटॅच करून त्यांना पाठवून द्या, म्हणजे ती लोकांना कळेल की काय काय होणार आहे. पण ते चुकवू नका अजिबात. आणि त्याच्यासाठी जर काही कन्फ्यूज असतील की आर्ट्स घ्यावं, सायन्स घ्यावं, हां, मग ती आत्ता नाही, आत्ता काहीच, ते काय तयारी करणार आहे त्याच्यावरती, आत्ता थोडी त्याच्यावरती काहीच तयारी करू नका. सो काय करायचं आहे हे आपण 10वीची परीक्षा ज्या मुमेंटला संपेल त्या मुमेंटला आपण ह्याच्यावरती जाऊया. आत्ता क्लासवाल्यांचे फोन येतील, ओके, आमच्या सीट्स भरतायत, मग आमच्याकडे नाही होणार, नंतर आम्ही फी वाढवू वगैरे, असं कोणीही काही करत नाही. एखाद दुसरा क्लास सोडला तर खरोखर कोणाच्याही ॲडमिशन्स भरलेले मी बघितल्या नाहीत. म्हणजे तुम्ही मला क्लास सांगा, मी तुम्हाला सप्टेंबरमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळवून देईन. म्हणजे हे माझं ऑन रेकॉर्ड प्रॉमिस देतो मी तुम्हाला. सो त्याची काळजी करू नका. हां, सगळं होणार आहे व्यवस्थित. सो हां, म्हणजे नाही, हे हा त्यांचा बिझनेस आहे. ओके, सो तुम्ही आत्ता त्याच्यावरती आता फोकस करू नका असंही म्हणेन.
फक्त एक नक्की आहे की 10वीची परीक्षा संपल्यानंतर आपल्याला पुढच्या एक आठवड्याभरात किंवा 10 दिवसात हे नक्की सगळे निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला पावलं उचलायची आहेत. सो त्याची आपण त्या 6 दिवसामध्येच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि जिथे कुठे कॅप राऊंडला मदत लागणार आहे, ह्या प्रोसेसमध्ये कुठे मदत लागणार आहे, त्यांचं ॲक्युमेन किंवा ॲप्टिट्यूड टेस्टिंग करून हवं असेल, ह्या तिन्ही गोष्टी आपण ह्या कॅम्पस देखोच्या मार्फत आपण करूया. म्हणजे सर थोडक्यात की आता जे 2 महिने किंवा 50 दिवस आपण म्हटलं तर त्या काळात फक्त मुलांनी अभ्यास करायला हवाय 10वीच्या. हा म्हणजे आणि तो अर्थातच कशा पद्धतीनं करायचं हे तुम्ही आता सांगितले आणि त्यांना आपण वेळोवेळी मदत करणारच आहोत की जसं आपण सो प्रश्नपत्रिका तुमच्या प्रिलिमचा पेपर आला की माझ्याकडनं 8 प्रिलिमचे पेपर तुम्हाला मिळतील. सो ते ऑनलाईन मला पाठवायचे आणि इट इज अ फ्री सर्व्हिस गिवन बाय कॅम्पस देखो. सो आय एम रिअली हॅपी अबाउट दॅट. आणि पुढचे ॲक्युमेंट टेस्ट आहेत ह्या सगळे जिथे कुठे आपल्याला त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करूया निश्चित. सर आपण मग ही माहिती त्यांना वेळोवेळी देणार आहोत. तुम्ही आज जी काही माहिती सांगितली ती मला असं वाटतं नक्की त्यांना उपयोगी ठरेल आणि बाकी आपण वेळोवेळी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. या प्लॅटफॉर्मवर आलात तर एक औपचारिक आभार तुमचे. हा मी त्याच्यामध्ये एक फक्त ॲड करतो, मला एकदम आत्ता सुद्धा की तरी सुद्धा की ह्यावेळेचे काही महत्त्वाचे टॉपिक जसे मी इथे लिहून आणलेले होते एवढ्यात तर सगळे वाचणं किंवा त्याबद्दलचं सांगणं शक्य नाही आहे. तर जसे तुम्ही प्रिलिमचा पेपर तुमचा पाठवाल तेव्हा मी प्रिलिमचा पेपर पाठवेन, तेव्हा टॉपिक असं जर लिहून पाठवलं तर मी ते महत्त्वाचं हे सगळं तुम्हाला पाठवतो. सो तुम्हाला रिटर्नमध्ये मिळेल असं ज्यांनी कोणी नोट केलं नसेल किंवा खरोखर तेवढं सगळं मला सांगता आलं नाही या पॉडकास्टमधनं, तर ते त्यांना मिळू शकेल. हां तेव्हा त्यांना डिटेल मिळू शकेल. हां मग ते एक राहिलं की तो झूम कॉल मला वाटतं कधी आहे ते आता तुम्ही सांगा आणि त्या झूम कॉलला नक्की या कारण की तिथे तर प्रश्न उत्तरं होऊ शकतात. म्हणजे त्यांचे प्रश्नही तुम्ही विचारू शकता. माझ्याबरोबर मी प्रयत्न करेन की CBSEचे आणि स्टेट बोर्डाचे दोन्हीचे मॉडरेटर्स असतील ऑनलाईन तेव्हा झूमवर असतील. सो तेही तुम्हाला डायरेक्टली उत्तरं देतील तुमच्या प्रश्नांची आणि मग हे जे आहे त्या दिवशी आपण मुलांशी शेअर करू की विच आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स. थँक्यू. सरांनी जसं सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रिलिमचे क्वेश्चन पेपर आमच्याकडून मिळतील. त्याशिवाय सरांनी असं सांगितलंय की मॉडरेटर येऊन तुम्हाला एक वेबिनार आम्ही घेणार आहोत आणि तो वेबिनार कधी असेल याचे अपडेट आम्ही तुम्हाला campusdeco.ai च्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवरून वेळोवेळी सांगत राहू. तर हे तुम्ही याच्यासाठी आवश्यक असं आहे की campusdeco.ai च्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल किंवा युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. त्याच्याशिवाय तुम्हाला हे अपडेट मिळणार नाही आणि अपडेट मिळाले नाही तर तुम्हाला ही महत्त्वाच्या माहिती पासून तुम्ही मुकाल असं मी म्हणेन. तर सरांनी जे काही सांगितलं आता मार्गदर्शन केलंय तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला पुढच्या 50 दिवसात किती महत्त्वाच्या गोष्टी कळणार आहेत आणि याच गोष्टीसाठी तुम्ही campusdeco.ai बरोबर कनेक्ट राहा आणि तुम्हाला ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी देणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.